श्रीरामपूर संतापाचा उद्रेक. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. श्रीरामपूर शहरात सध्या संतापाची लाट आहे. तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज सलग तिसऱ्या दिवशी श्रीरामपूर कडकडीत बंद आहे. आज शहरात काढण्यात आलेल्या अवाढव्य सर्वपक्षीय मोर्चाने संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे. पाहुयात या संदर्भातील आमचा विशेष रिपोर्ट. श्रीरामपूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच गुन्हेगारी प्रवृत्तींविरोधात जनतेने अशा प्रकारे वज्रमूठ आवळली आहे. तरुण व्यावसायिक आकाश दुबैया यांची शनिवारी भरदिवसा हत्या करण्यात आली आणि या एका घटनेने शहरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याच घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या श्रीरामपूर बंदला आज सलग तिसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज आंदोलनाचा चौथा दिवस. सकाळी 10 वाजता श्री हनुमान मंदिरापासून एका भव्य सर्वपक्षीय निषेध मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात कोणत्याही एका पक्षाचा झेंडा नव्हता, तर होती फक्त न्यायाची मागणी. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, व्यापारी आणि हजारो सर्वधर्मीय नागरिक या मोर्चात सामील झाले. आकाश दुबैया यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या आणि श्रीरामपूरमधील गुन्हेगारी मोडीत काढा अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. शहरातील मुख्य बाजारपेठ, कापड बाजार, किराणा गल्ली यांसह अगदी हातावर पोट असणाऱ्या टपरीधारकांनीही आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. केवळ बाजारपेठाच नाही, तर खबरदारीचा उपाय म्हणून आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील सर्व सरकारी व खासगी शाळा महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती. जरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाबाबत काही पालकांनी चिंता व्यक्त केली असली, तरी शहराच्या सुरक्षिततेसाठी हा लढा आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गेल्या महिनाभरापासून श्रीरामपूरमध्ये चाकू हल्ले, कोयत्याने वार करणे आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हॉटेल लक्ष्मीनारायण पॅलेसमध्ये झालेली ही हत्या म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना ठरली आहे. त्यामुळेच आता केवळ आरोपींना अटक नको, तर त्यांचा कायमचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली आहे. आंदोलकांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली नाही आणि शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता प्रशासन या जनक्षोभाची दखल घेऊन नेमकी काय पावले उचलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोमनाथ डोळे, झुंजार न्यूज, श्रीरामपूर. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. त्या टोळीपासूनच हिंदू समाज असुरक्षित झालेला आहे. तर हिंदू समाजाचं हिंदू गुंडांच्या टोळीपासून संरक्षण झालं पाहिजे आणि त्या आजच्या टोळीवर मोका लागला पाहिजे. या मागणीसाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा आजचा मोर्चा आहे. या ठिकाणी असं सांगितलं जातं की आमचा संबंध नाही आकाश दुबैयाच्या हत्येशी. तर तो जो सूरज जाधव आहे, हा सूरज जाधव गोरज जेदेच्या बायकोचा त्या ठिकाणी भाऊ आहे सख्खा. आणि गोरज जेदे कोण आहे? सागर बेगचा. गोरज जेदे सागर बेगचा भाऊ आहे ना, मावस भाऊ. यांचा डायरेक्ट संबंध आहे ना. म्हणजे आज जी गुन्हेगारी वाढत चालली आहे, श्रीरामपूरच्या जनतेमध्ये जो आक्रोश आहे या टोळीविषयी आणि हा कुठेतरी बाहेर निघायचा होता, तो आज आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर तो एकदम जास्त प्रमाणात आला. 4 दिवस श्रीरामपूर सारखं मोठं शहर, मोठा तालुका पूर्ण बंद आहे. शाळा असतील, बार काउन्सिल असतील, सर्व व्यापारी असतील, सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे. आणि या बंदचा आज हजारोच्या संख्येने आम जनता रस्त्यावर उतरले मोर्चाच्या माध्यमातून. आमची विनंती आहे सरकारला आणि पोलीस प्रशासनाला की या टोळीवरती मोक्काचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. असं आहे की या टोळीवरती एक जणांवरती 30 गुन्हे दाखल आहेत. 30 गुन्हे दाखल आहेत. मागच्या 8 दिवसांपूर्वी यांचे जे बगल बच्चे आहेत, यांनी जे सांभाळलेल्या टोळीतले लोक आहेत, या टोळीने ह्या सर्व गोष्टी घडवून आणतात आणि हे मागणं त्याला समोर राहतात. त्यामुळे या चुकीच्या गोष्टी यांना पाठीशी घातलं नाही गेलं पाहिजे. पाठीशी घातलं नाही गेलं पाहिजे. असं मध्ये अशी परिस्थिती आहे की हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करून काही लोक इथं सरकारचा पाठिंबा त्यांना आहे, हे दुर्दैव आहे. दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली ही गुंडगिरी चालू आहे. आणि आज आपण जर संख्या पाहिली तर सगळे हिंदूच या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत, बहुतांश. मग जर हिंदू हिताचं रक्षण झालं असतं तर एवढे हिंदू विरोधात उतरले नसते ना. मग शासनाने पण याची कुठेतरी, आणि आज परिस्थिती अशी आहे, आमच्या माहितीप्रमाणे हा शासन पुरस्कृत दहशतवाद आहे. मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली
हा सगळा नंगानाच इथं चाललेला आहे. हिंदू आरक्षणाच्या नावाखाली कुठेतरी दहशत रवी असलेले मुलं अगदी कमी किमतीच्या नशेचे इंजेक्शन घेऊन वेगळ्या मार्गाला लागलेले आहेत. एक श्रीरामपूरची स्त्री म्हणून ती किती मुलांना बाहेर पाठवताना सुरक्षित आहे हा पण एक विचार आहे. श्रीरामपूरचे एक राजकीय व्यक्ती म्हणून जर विचार केला तर आमच्या श्रीरामपूरमध्ये सर्वसामान्य लोकांना मुली द्यायला तयार होतील का पुढचे लोक? व्याही म्हणून श्रीरामपूरच्या मुलांना मुली मिळेल का हाही एक प्रश्न आहे. आणि श्रीरामपूरमध्ये वातावरण अतिशय दहशतवादी आहे आणि आम्हाला सर्वांना सहज रस्त्याने फिरण्याची भीती वाटते. नक्कीच आपण बघितलं श्रीरामपूरचं वातावरण स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी. सुरुवात करूया राजहंस दुधापासून. पॅन मध्ये दूध गरम करून छान उकळी आणा. आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या. त्याच कढईत राजहंस तूप घाला. यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा. भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा. मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला. सगळं मिश्रण छान एकजीव करा. आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा. आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं. तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा. प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा. फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर. राजहंस, चवीत परंपरा.